माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार। मन की बात मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। नोव्हेंबरचा महिना अनेक प्रेरणा घेऊन आला आहे। काही दिवसांपूर्वीच 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त सेंट्रल हॉलमध्ये एक विशेष कार्यक्रम पार पडला। वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभर होणाऱ्या कार्यक्रमांची दणक्यात सुरुवात झाली। 25 नोव्हेंबरला अयोध्येतील राम मंदिराच्या कळसावर धर्मध्वजाचं आरोहण झालं। याच दिवशी ज्योतिसर येथे पांचजन्य स्मारकाचं लोकार्पण झालं। मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच मी हैदराबादमध्ये जगातील सर्वात मोठ्या लीप इंजिन MRO या विमान सुविधा केंद्राचं उद्घाटन केलं आहे। विमानांची देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल म्हणजे संपूर्ण तपासणी या क्षेत्रात भारतानं हे खूप मोठं पाऊल उचललं आहे। गेल्या आठवड्यात मुंबईतल्या एका कार्यक्रमादरम्यान INS माहे या युद्धनौकेचा भारतीय नौदलात समावेश झाला। गेल्याच आठवड्यात भारताच्या अंतराळ परिसंस्थेला स्काय रूट कंपनीच्या इन्फिनिटी कॅम्पस या तांत्रिक संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रानं नवी भरारी दिली आहे। हे सर्व भारताच्या नव्या विचारांचं, नवनिर्मितीचं आणि युवा शक्तीचं प्रतिबिंब बनलं आहे। मित्रांनो, कृषी क्षेत्रातही देशानं मोठी कामगिरी बजावली आहे। भारतानं 357 मिलियन टन खाद्यान्न उत्पादनासह एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे। 357 मिलियन टन्स। 10 वर्षांपूर्वीच्या तुलनेत भारताचं खाद्यान्न उत्पादन 100 मिलियन टन वाढलंय। क्रीडा जगतातही भारताचा दबदबा कायम आहे। काही दिवसांपूर्वीच भारताला कॉमनवेल्थ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मिळाल्याची घोषणा झाली। या यशदायक घडामोडी देशात घडल्या आहेत, देशवासियांच्या आहेत आणि मन की बात हे देशातल्या लोकांच्या अशा कामगिऱ्या, लोकांचे सामूहिक प्रयत्न यांना सामान्य जनतेसमोर आणणारं एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे। मित्रांनो, जर मनात जिद्द असेल, सामूहिक शक्तीच्या बळावर एका संघाप्रमाणे काम करण्यावर विश्वास असेल, पडल्यानंतरही परत उठून उभे राहण्याचं धैर्य असेल, तर कठीणातल्या कठीण कामातही यश नक्कीच मिळतं। आपण त्या काळाची कल्पना करूया जेव्हा उपग्रह नव्हते, GPS प्रणाली नव्हती, नेव्हिगेशन मार्ग शोधण्याची सुविधा नसायची, तरीही आपले खलाशी मोठी जहाज घेऊन समुद्रात जात असत आणि ठरलेल्या इप्सित ठिकाणी पोहोचत असत। आता समुद्राव्यतिरिक्त जगातले देश अंतराळाचीही अनंत उंची मोजत आहेत। तिथेही आव्हान तेच आहे, ना GPS प्रणाली आहे, ना संवादाची तशी अव्यवस्था। मग आपण पुढे कसे जाणार? मित्रांनो, काही दिवसांपूर्वी समाज माध्यमावर एका चित्रफितीनं माझं लक्ष वेधून घेतलं। ही चित्रफीत भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या एका अनोख्या ड्रोन स्पर्धेची होती। या चित्रफितीमध्ये आपल्या देशातील युवा आणि विशेष करून आपल्या Gen Z पिढीचे तरुण मंगळ ग्रहासारख्या निर्माण केलेल्या परिस्थितीत ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत होते। ड्रोन उडत होते, काही क्षण तोल राखत होते आणि अचानक जमिनीवर कोसळत होते। तुम्हाला माहिती आहे का? कारण इथे जे ड्रोन उडवले जात होते त्यांना GPSचं कोणतंही पाठबळ नव्हतं। मंगळ ग्रहावर GPS शक्य नाही, त्यामुळे ड्रोनला कोणताही बाह्य संकेत किंवा मार्गदर्शन मिळू शकत नाही। ड्रोनला स्वतःच्या कॅमेऱ्याच्या आणि अंतर्भूत सॉफ्टवेअरच्या मदतीनं उड्डाण करायचं होतं। त्या लहानग्या ड्रोनला जमिनीचा पोत ओळखायचा होता, उंची मोजायची होती, अडचणी समजून घ्यायच्या होत्या आणि आपणच सुरक्षितपणे उतरण्याचा मार्ग देखील शोधायचा होता। त्यामुळे ड्रोन एकामागून एक कोसळत होते।
मित्रांनो, या स्पर्धेत पुण्यातल्या तरुणांच्या एका चमूला काही प्रमाणात यश मिळालं. त्यांचा ड्रोन देखील अनेक वेळा खाली पडला, उन्मळून पडला, पण त्यांनी हार मानली नाही. अनेक प्रयत्नानंतर या चमूचा ड्रोन मंगळ ग्रहाच्या परिस्थितीत काही वेळ तरी उडण्यात यशस्वी झाला. मित्रांनो, ही चित्रफीत पाहताना माझ्या मनात आणखी एक दृश्य तरळलं. तो दिवस जेव्हा चंद्रयान 2चा संपर्क तुटला होता. त्या दिवशी संपूर्ण देश आणि विशेषतः वैज्ञानिक काही क्षण निराश झाले होते. पण मित्रांनो, अपयशानं ते थांबले नाहीत. त्याच दिवशी त्यांनी चंद्रयान 3च्या यशाची कथा लिहायला सुरुवात केली. म्हणूनच जेव्हा चंद्रयान 3 यशस्वीपणे अवतरलं तेव्हा ते केवळ एका मोहिमेचं यश नव्हतं, तर ते अपयशातून बाहेर पडण्यामुळे निर्माण झालेल्या आत्मविश्वासाचं यश होतं. या चित्रफितीमध्ये दिसणाऱ्या तरुणांच्या डोळ्यात मला तीच चमक दिसली. जेव्हा जेव्हा मी आपल्या तरुणांची जिद्द आणि वैज्ञानिकांचं समर्पण पाहतो तेव्हा मन उत्साहानं भरून येतं. तरुणांची हीच जिद्द विकसित भारताची खूप मोठी शक्ती आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हा सर्वांना मधाची गोडी नक्कीच माहिती असेल, पण यामागे किती लोकांची मेहनत आहे, किती परंपरा आहेत आणि निसर्गाशी किती सुंदर समन्वय आहे याची आपल्याला अनेकदा कल्पना नसते. मित्रांनो, जम्मू काश्मीरच्या पर्वतीय भागात असलेल्या रानटी तुळशीच्या सुलई म्हणजे सुलईच्या फुलांपासून इथल्या मधमाशा खूपच वेगळा असा अनोखा मध बनवतात. हा पांढऱ्या रंगाचा मध असतो, ज्याला रामबन सुलाई हनी मध म्हणतात. काही वर्षांपूर्वीच रामबन सुलाई मधाला जीआय टॅग भौगोलिक ओळख मानांकन मिळालं. यानंतर या मधाची ओळख संपूर्ण देशात वाढतीये. मित्रांनो, कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर येथील वनस्पती मध उत्पादनासाठी उत्कृष्ट मानल्या जातात. इथे ग्रामजन्य नावाची शेतकरी संस्था या नैसर्गिक देणगीला नवी दिशा देत आहे. ग्रामजन्यनं इथे एक आधुनिक प्रक्रिया केंद्र सुरू केलं आहे. यामध्ये प्रयोगशाळा, बॉटलिंग म्हणजे मध बाटलीबंद करणं, साठवण आणि डिजिटल ट्रॅकिंग म्हणजे माल पाठवणीचा डिजिटल मागोवा यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. आता हाच मध ब्रँडेड म्हणजे कंपनीच्या नावानं विकलं जाणारं उत्पादन बनवून गावापासून शहरांपर्यंत पोहोचतंय. या उपक्रमाचा लाभ 2,500हून जास्त शेतकऱ्यांना झाला आहे. मित्रांनो, कर्नाटकातीलच तुमकुर जिल्ह्यातील शिवगंगा कालंजिया नावाच्या संस्थेचा प्रयत्न देखील खूप कौतुकास्पद आहे. यांच्या मार्फत प्रत्येक सदस्याला सुरुवातीला मधमाशांच्या 2 पेट्या दिल्या जातात. असं करून या संस्थेनं अनेक शेतकऱ्यांना आपल्या या मोहिमेमध्ये सहभागी करून घेतलंय. आता या संस्थेत सहभागी झालेले शेतकरी एकत्र येऊन मध काढतात, उत्कृष्ट पॅकेजिंग माल बांधणी करतात आणि स्थानिक बाजारामध्ये पोहोचवतात. यामुळे त्यांना लाखो रुपयांची कमाई देखील होत आहे. असंच एक उदाहरण नागालँडच्या क्लिफ हनी हंटिंगचं म्हणजे खडकाळ भागातून मध संपादनाचं आहे. नागालँडमधील चोकलांगन गावातील खियामनी यांगन ही जमात शतकानुशतकं मध काढण्याचं काम करत आली आहे. इथे मधमाशा झाडांवर नाही तर उंच कड्यांवर आपली घरं, पोळी तयार करतात. त्यामुळे मध काढण्याचं काम खूप धोकादायक असतं. म्हणून इथले लोक मधमाशांशी आधी शांतपणे नम्रपणे बोलतात, त्यांची परवानगी घेतात, त्यांना सांगतात की आज ते मध घेण्यासाठी आले आहेत आणि त्यानंतर मध काढतात. मित्रांनो, आज भारत मध उत्पादनात नवनवे विक्रम प्रस्थापित करतोय. 11 वर्षांपूर्वी देशात मधाचं उत्पादन 76,000 मेट्रिक टन होतं. आता ते वाढून 1.5 लाख मेट्रिक टनापेक्षाही जास्त झालं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मधाची निर्यातही 3 पटीहून जास्त वाढली आहे. हनी मिशन कार्यक्रमांतर्गत खादी ग्रामोद्योगानंही 2.25 लाखांहून जास्त मधमाशांच्या पेट्या लोकांमध्ये वाटल्या आहेत. यामुळे हजारो लोकांना रोजगाराच्या नव्या संधी मिळाल्या आहेत. याचा अर्थ देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात मधाची गोडीही वाढत आहे आणि ही गोडी शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढवत आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, हरियाणातल्या कुरुक्षेत्रात महाभारताचं युद्ध झालं होतं हे आपण सर्व जाणतो, पण युद्धाचा हाच अनुभव आता तुम्ही थेट महाभारत अनुभव केंद्रात प्रत्यक्ष अनुभवू शकता। या अनुभव केंद्रात महाभारताची गाथा 3D त्रिमिती, लाईट अँड साऊंड शो, ध्वनी प्रकाशाचा खेळ आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं दाखवली जात आहे। 25 नोव्हेंबरला जेव्हा मी कुरुक्षेत्री गेलो होतो तेव्हा या अनुभव केंद्रातील अनुभवानं मला आनंदित केलं। मित्रांनो, कुरुक्षेत्रातील ब्रह्मसरोवरावर आयोजित आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवात सहभागी होणं देखील माझ्यासाठी खूप विशेष होतं। जगभरातले लोक कसे गीतेच्या दिव्य ग्रंथातून प्रेरणा घेत आहेत हे पाहून मी खूप प्रभावित झालो। या महोत्सवात युरोप आणि मध्य आशियासह जगातील अनेक देशांमधले लोक सहभागी झाले होते। या महिन्याच्या सुरुवातीला सौदी अरेबियात पहिल्यांदाच कोणत्याही सार्वजनिक मंचावर गीतेचं सादरीकरण करण्यात आलं आहे। युरोपमधील लाटव्हियातही एक अविस्मरणीय गीता महोत्सव आयोजित करण्यात आला। या महोत्सवात लाटव्हिया, इस्टोनिया, लिथुआनिया आणि अल्जेरियाच्या कलाकारांनी मोठ्या हिरिरीनं भाग घेतला। मित्रांनो, भारताच्या महान संस्कृतीत शांती आणि करुणेची भावना महत्त्वपूर्ण सर्वोच्च राहिली आहे। तुम्ही दुसऱ्या महायुद्धाची कल्पना करा, जेव्हा चहूबाजूनी विनाशाचं भयावह वातावरण निर्माण झालं होतं। अशा कठीण काळात गुजरातच्या नवानगरच्या जाम साहेबांनी महाराजा दिग्विजय सिंहजी यांनी जे महान कार्य केलं ते आजही आपल्याला प्रेरणा देतं। त्यावेळी जाम साहेब कोणत्याही लष्करी आघाडीचा किंवा युद्धाच्या रणनीतीचा विचार करत नव्हते। उलट त्यांना ही चिंता भेडसावत होती की महायुद्धाच्या दरम्यान पोलिश म्हणजे पोलंडमधून आलेल्या शरणार्थी ज्यू मुलांचं रक्षण कसं करावं। त्यांनी तेव्हा गुजरातमध्ये हजारो मुलांना आश्रय देऊन त्यांना नवीन जीवनदान दिलं, जो आजही एक आदर्श मानला जातो। काही दिवसांपूर्वी दक्षिण इस्रायलच्या मोशाव नेवातीम इथे जाम साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। हा खूपच विशेष सन्मान होता। गेल्या वर्षी पोलंडमधील वॉर्सा इथे मला जाम साहेबांच्या स्मारकावर श्रद्धापुष्प वाहण्याचं सद्भाग्य लाभलं। माझ्यासाठी तो क्षण अविस्मरणीय राहील। माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी मी नैसर्गिक शेती विषयक एका विशाल परिषदेत भाग घेण्यासाठी कोइंबतूरला गेलो होतो। दक्षिण भारतात नैसर्गिक शेतीसाठी होत असलेले प्रयत्न पाहून मी खूप प्रभावित झालो। कितीतरी युवा आणि उच्चशिक्षित व्यावसायिक आता नैसर्गिक शेतीचं क्षेत्र आपलंसं करत आहेत, आत्मसात करतायत। मी तिथे शेतकऱ्यांशी बोललो, त्यांचे अनुभव जाणून घेतले। नैसर्गिक शेती ही भारताच्या प्राचीन परंपरांचा भाग राहिली आहे आणि धरणी मातेच्या रक्षणासाठी तिला सातत्यानं प्रोत्साहन देणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे। मित्रांनो, जगातली सर्वात जुनी भाषा आणि जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक शहर या दोघांचा संगम नेहमीच अद्भुत असतो। मी बोलतोय काशी तमिळ संगमम बद्दल। 2 डिसेंबर पासून काशीच्या नमो घाटावर चौथा काशी तमिळ संगमम सुरू होत आहे। यावेळच्या काशी तमिळ संगममची संकल्पना खूपच रंजक आहे। लर्न तमिळ, तमिळ करकलम अर्थात तमिळ शिकूया। तमिळ भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांसाठी काशी तमिळ संगमम एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ बनला आहे। काशीच्या लोकांशी जेव्हा जेव्हा बोलणं होतं तेव्हा ते नेहमी सांगतात की काशी तमिळ संगममध्ये भाग घेणं त्यांना खूप आवडतं। इथे त्यांना काहीतरी नवीन शिकण्याची आणि नवीन लोकांशी भेटण्याची संधी मिळते। यावेळी देखील काशीवासीय पूर्ण जोश आणि उत्साहानं तामिळनाडूतून येणाऱ्या आपल्या बंधू भगिनींचं स्वागत करायला खूप उत्सुक आहेत। माझा तुम्हा सर्वांना आग्रह आहे की तुम्ही काशी तमिळ संगमममध्ये नक्की सहभागी व्हा। यासोबतच अशा आणखी काही व्यासपीठांचा विचार करा ज्यामुळे एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना मजबूत होईल।
इथे मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, तमिळ संस्कृती महान आहे, तमिळ भाषा महान आहे, तमिळ हा भारताचा अभिमान आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा भारताच्या सुरक्षा यंत्रणेला बळकटी मिळते तेव्हा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. गेल्या आठवड्यात मुंबईत INS माहे ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाली. काही जणांनी तिच्या स्वदेशी बनावटीबद्दल बराच गाजावाजा केला, तर पुद्दुचेरी आणि मलबार किनारपट्टीवरील रहिवाशांना तिच्या नावामुळेच खूप आनंद झाला. खरं तर तिचं माहे हे नाव त्या माहे ठिकाणावरून ठेवलं आहे, ज्याला एक समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. केरळ आणि तामिळनाडूतील अनेक लोकांनी या गोष्टीकडे लक्ष वेधलं की या युद्धनौकेचा क्रेस्ट म्हणजे शिखर प्रतीक उरुमी आणि कलरी पयट्टू या केरळीय युद्धकलेतील पारंपरिक लवचिक तलवारीसारखं दिसतं. आपलं नौदल खूप वेगानं आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वाटचाल करत आहे, ही आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. 4 डिसेंबरला आपण नौदल दिवसही साजरा करणार आहोत. हा दिवस आपल्या नौसैनिकांच्या दुर्दम्य साहस आणि पराक्रमाला मानवंदना देण्याचा विशेष दिवस आहे. मित्रांनो, ज्या लोकांना नौदलाशी निगडीत पर्यटनामध्ये रस आहे त्यांच्यासाठी आपल्या देशामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत जिथे जाऊन त्यांना खूप काही शिकता येईल. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर गुजरातच्या सोमनाथ जवळ एक जिल्हा आहे दीव. दीवमध्ये INS खुकरी या युद्धनौकेला समर्पित खुकरी मेमोरियल अँड म्युझियम हे स्मारक संग्रहालय आहे. तर गोव्यात नेव्हल एव्हिगेशन म्युझियम हे नौदलाच्या विमान ताफ्याचं संग्रहालय आहे, जे आशियातील आपलं स्वतःचं असं एक अनोखं संग्रहालय आहे. फोर्ट कोची इथल्या INS द्रोणाचार्यमध्ये इंडियन नेव्हल मेरिटाईम म्युझियम हे भारतीय सागरी वारसा नौदल संग्रहालय आहे. इथे आपल्या देशाचा सागरी इतिहास आणि भारतीय नौदलाचा घडत गेलेला विकास पाहता येतो. श्री विजयापुरम, जे पूर्वी पोर्ट ब्लेअर म्हणून ओळखलं जायचं, तिथे समुद्रिका नेव्हल मरीन म्युझियम हे सागरी नौदल संग्रहालय त्या भागाचा समृद्ध इतिहास समोर मांडण्यासाठी ओळखलं जातं. कारवारच्या रवींद्रनाथ टागोर समुद्र किनाऱ्यावर असलेल्या वॉरशिप म्युझियम युद्धनौका संग्रहालयामध्ये क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्रांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. विशाखापट्टणममध्येही भारतीय नौदलाशी संलग्न एक पाणबुडी, हेलिकॉप्टर आणि विमान संग्रहालय आहे. माझा तुम्हा सर्वांना, विशेष करून लष्करी इतिहासात रस असलेल्या लोकांना आग्रह आहे की तुम्ही या संग्रहालयांना भेट देण्यासाठी नक्की जा. माझ्या प्रिय देशवासियांनो, हिवाळा आला आहे आणि त्यासोबतच हिवाळी पर्यटनाचा हंगामही आला आहे. जगातील अनेक देशांनी हिवाळ्यात होणाऱ्या या हिवाळी पर्यटनाला आपल्या अर्थव्यवस्थेचा खूप मोठा आधार बनवला आहे. अनेक देशांमध्ये जगातील सर्वात यशस्वी हिवाळी महोत्सव आणि हिवाळी क्रीडा स्पर्धांचे प्रकार विकसित झाले आहेत. या देशांनी स्कीइंग, बर्फावरून घसरणं, स्नोबोर्डिंग, बर्फावर फळीवरून घसरणं, स्नो ट्रेकिंग, बर्फातील पायपीट, आईस क्लाइम्बिंग, बर्फ चढाई आणि फॅमिली स्नो पार्क, कौटुंबिक हिम उद्यान यासारख्या अनुभवांची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केली आहे. त्यांनी त्यांच्या हिवाळी महोत्सवांनाही जागतिक आकर्षणात रूपांतरित केलं आहे. मित्रांनो, आपल्या देशातही हिवाळी पर्यटनाची प्रत्येक क्षमता आहे. आपल्याकडे डोंगर, पर्वत देखील आहेत, संस्कृतीही आहे आणि साहसी खेळांच्या अनंत संधी देखील आहेत. मला आनंद आहे की या दिवसात उत्तराखंडचं हिवाळी पर्यटन लोकांना खूप आकर्षित करत आहे. हिवाळ्याच्या हंगामात औली, मनस्यारी, चोपटा आणि डेयारा यासारखी ठिकाणं खूप लोकप्रिय होत आहेत. काही आठवड्यांपूर्वीच पिठोरागड जिल्ह्यात 14,500 फुटाहून अधिक उंचीवर असलेल्या आदी कैलासमध्ये राज्याच्या पहिल्या हाय अल्टिट्यूड अल्ट्रा रन मॅरेथॉन या उंच प्रदेशातील दीर्घ पल्ल्याच्या धाव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये देशभरातील 18 राज्यांमधून 750हून जास्त धावपटूंनी भाग घेतला होता. 60 किलोमीटर लांबीच्या या आदी कैलास परिक्रमा दौडची सुरुवात कडक थंडीत पहाटे 5 वाजता झाली होती. एवढ्या थंडीतही लोकांचा उत्साह
पाहण्यासारखा होता। का उत्साह देखते ही आदि कैलासच्या यात्रेसाठी कैलाश की यात्रा जिथे 3 वर्षांपूर्वीपर्यंत केवळ 2000हून कमी पर्यटक येत होते, आता ही संख्या ही वाढून 30,000हून जास्त झाली आहे। साथियों, मित्रांनो, काही आठवड्यांमध्येच उत्तराखंडमध्ये हिवाळी क्रीडा स्पर्धांचं आयोजनही होणार आहे। देशभरातील खेळाडू, साहसप्रेमी आणि खेळांशी निगडित लोक या आयोजनाची आतुरतेनं वाट पाहत आहेत। स्कीइंग असो वा स्नोबोर्डिंग, बर्फावर होणाऱ्या अनेक खेळांची तयारी सुरू झाली आहे। उत्तराखंडनं हिवाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी दळणवळण, संपर्क व्यवस्था आणि पायाभूत सुविधांवरही लक्ष केंद्रित केलं आहे। होमस्टे, घरगुती निवास व्यवस्थेसाठी नवीन धोरणही तयार करण्यात आलंय। मित्रांनो, हिवाळ्यात मेड इन इंडिया, विवाहासाठी परदेशात न जाता भारतातीलच विवाहस्थळ निवड या मोहिमेची ही वेगळीच धमाल असते। हिवाळ्यातील सोनेरी ऊन असो, पर्वतावरून उतरणारी धुक्याची चादर असो, डेस्टिनेशन वेडिंग पर्यटनस्थळी विवाहासाठी आता पर्वतही खूप लोकप्रिय होत आहेत। अनेक विवाह सोहळे तर आता खास करून गंगाजीच्या किनाऱ्यावर होत आहेत। मित्रांनो, हिवाळ्याच्या या दिवसांमध्ये हिमालयातील खोरी असा अनुभव देतात जो आयुष्यभर आपल्या सोबत राहतो। जर तुम्ही या हिवाळ्यात कुठे जाण्याचा विचार करत असाल तर हिमालयीन दऱ्याखोऱ्यांचा पर्याय नक्की लक्षात ठेवा। मित्रांनो, काही आठवड्यांपूर्वी मी भूतानला गेलो होतो। अशा दौऱ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संवादांची आणि चर्चांची संधी मिळते। माझ्या या प्रवासात मी भूतानचे राजे, सध्याच्या राजांचे वडील जे स्वतः देखील पूर्वी राजे राहिलेले आहेत, तिथले पंतप्रधान आणि इतर काही लोकांच्या भेटी घेतल्या। यावेळी प्रत्येकाकडून एक गोष्ट नक्कीच ऐकायला मिळाली। सर्व लोक तिथे बुद्धिस्ट रेलिक्स म्हणजे भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष पाठवल्याबद्दल भारतवासियांचे आभार मानत होते। जेव्हा जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा माझा ऊर अभिमानानं भरून आला। मित्रांनो, भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांबद्दल अनेक इतर देशांमध्येही असाच उत्साह पाहायला मिळाला आहे। गेल्या महिन्यातच नॅशनल म्युझियम या राष्ट्रीय संग्रहालयामधून हे पवित्र अवशेष रशियातील कलमिकियाला नेण्यात आले होते। इथे बौद्ध धर्माला विशेष महत्त्व आहे। मला सांगण्यात आलं की या अवशेषांच्या दर्शनासाठी रशियाच्या दूरदूरच्या भागातूनही खूप मोठ्या संख्येने लोक तिथे पोहोचले। हे पवित्र अवशेष मंगोलिया, व्हिएतनाम आणि थायलंड या देशांमध्येही नेण्यात आले आहेत। प्रत्येक ठिकाणी लोकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे। या अवशेषांच्या दर्शनासाठी थायलंडचे राजेही पोहोचले होते। संपूर्ण जगात भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांबद्दल अशा प्रकारचा गाढ स्नेह पाहून मन भावुक होतं। हे सर्व अनुभव ऐकून खूप बरं वाटतं की कसा अशा प्रकारचा कोणताही उपक्रम जगभरातल्या लोकांना एकमेकांशी जोडण्याचं माध्यम बनतो। माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुम्हा सर्वांना नेहमीच व्होकल फॉर लोकल हा स्थानिक बाबींचा आग्रह धरण्याचा मंत्र अवलंबण्याबाबत सांगत असतो। काही दिवसांपूर्वी G20 शिखर परिषदेदरम्यान जेव्हा जगातल्या अनेक नेत्यांना भेटवस्तू देण्याची वेळ आली तेव्हा मी पुन्हा म्हटलं, व्होकल फॉर लोकल। मी देशवासियांच्या वतीनं जगातल्या नेत्यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये या भावनेचं विशेष ध्यान ठेवलं गेलं। G20 दरम्यान मी दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांना नटराजाची कांस्य धातूमधली मूर्ती भेट दिली। हे तमिळनाडूच्या तंजावरच्या सांस्कृतिक वारशाशी निगडीत चौलकालीन शिल्पकलेचं अनोखं उदाहरण आहे। कॅनडाच्या पंतप्रधानांना चांदीच्या घोड्याची प्रतिकृती देण्यात आली। ही राजस्थानातील उदयपूरची उत्कृष्ट शिल्पकला दर्शवते। जपानच्या पंतप्रधानांना बुद्धाची चांदीत घडवलेली प्रतिकृती भेट दिली गेली। यात तेलंगण आणि करीमनगरच्या प्रसिद्ध सिल्वर क्राफ्ट चांदी कामाची नजाकत दिसून येते। इटलीच्या पंतप्रधानांना फुलांची नक्षी असलेला चांदीचा आरसा भेट दिला। हा देखील करीमनगरच्याच पारंपरिक धातू शिल्पकलेचं उदाहरण आहे। ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना मी ब्रास उरळी हे पितळी नक्षीदार पात्र भेट दिलं। हे केरळच्या मन्नारचं एक उत्कृष्ट भांडी शिल्पकाम आहे।
माझा उद्देश होता की जगानं भारतीय शिल्प, भारतीय कला आणि परंपरेबद्दल जाणून घ्यावं के बारे में आणि आपल्या कारागिरांच्या प्रतिभेला जागतिक व्यासपीठ मिळावं. ग्लोबल मंच मिले. मित्रांनो, मला आनंद आहे की व्होकल फॉर लोकलच्या भावनेला देशातील कोट्यवधी लोकांनी आपल्या जीवनाचा भाग बनवला आहे. बना दिया. यावर्षी जेव्हा तुम्ही सणांच्या खरेदीसाठी बाजारात गेला असाल तेव्हा एक गोष्ट तुम्हा सर्वांनी अनुभवली असेल. लोकांची आवड आणि घरात येणाऱ्या वस्तूंमध्ये एक स्पष्ट संकेत दिसत होता दे रहा था की देश स्वदेशीकडे स्वदेशी परतत आहे. लौट रहा है. लोक स्वतःहून भारतीय उत्पादनांची निवड करत होते. उत्पादों को चुन हा बदल लहानातल्या लहान दुकानदारांच्या देखील लक्षात आला. महसूस किया. यावेळी तरुणांनीही व्होकल फॉर लोकल या मोहिमेला चालना दिली. येणाऱ्या काही दिवसांमध्ये ख्रिसमस म्हणजे नाताळ आणि नवीन वर्षासाठी खरेदीची नवी लाट सुरू होणार आहे. मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देईन, व्होकल फॉर लोकलचा मंत्र लक्षात ठेवा. खरेदी तेच करा जे देशात बनलं आहे. विका पण तेच ज्यात कुठल्या तरी देशवासियानं आपली मेहनत ओतली आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतीय खेळांच्या दृष्टीनं हा महिना सुपरहिट राहिलाय, गाजलाय. या महिन्याची सुरुवात इस महीने की भारतीय महिला संघानं ये महिला टीम द्वारा आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकल्यापासून झाली. पण त्यानंतरही मैदानावरील आणखी जास्त घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी जपानमध्ये टोकियोत डेफ ऑलिम्पिक्स या कर्णबधिरांसाठीच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा झाल्या. यात भारतानं आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत 20 पदकं जिंकली. हमारी आपल्या महिला कबड्डीपटूंनीही कबड्डी विश्वचषक जिंकून इतिहासच रचला आहे. संपूर्ण स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रत्येक भारतवासियाचं मन जिंकलं आहे. मन जीत लिया. जागतिक मुष्टियुद्ध चषक अंतिम फेरी स्पर्धेतही आपल्या मुष्टियोद्ध्यांनी जबरदस्त कामगिरी करत जहां उन्होंने 20 पदकं जिंकली. मेडल जीते. मित्रांनो, आणखी एका गोष्टीचा खूप जास्त बोलबाला आहे, तो म्हणजे आपल्या महिला संघानं दृष्टीबाधितांसाठीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणं. मोठी गोष्ट ही आहे की आपल्या या संघानं एकही सामना न हरता ही स्पर्धा जिंकली. जीता है. देशवासियांना या संघातल्या प्रत्येक खेळाडूचा खूप अभिमान वाटतो. मेरी इस माझी या संघासोबत पंतप्रधान निवासस्थानी भेट झाली. खरंच या संघाचा आत्मविश्वास, त्यांची धडाडी आपल्याला खूप काही शिकवते. हा विजय आपल्या क्रीडा इतिहासातील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक आहे आणि तो प्रत्येक भारतीयाला प्रेरित करत राहील. साथियों मित्रांनो, हल्ली आपल्या देशात एन्ड्युरन्स स्पोर्ट्स या शारीरिक आणि मानसिक चिकाटीची परीक्षा घेणाऱ्या क्रीडा प्रकारांची एक नवी क्रीडा संस्कृती वेगानं वाढतीये. एन्ड्युरन्स स्पोर्ट्स म्हणजे असे क्रीडा प्रकार ज्यात तुमच्या क्षमतेच्या मर्यादेचा कस लागतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत मॅरेथॉन आणि बाईकथॉन सारखे सायकल स्पर्धेचे खास प्रकार खास इवेंट काही विशेष लोकांपुरतेच मर्यादित होते. पण आता खूप काही बदलले. मला सांगण्यात आलं आहे की देशभर दर महिन्याला 1500हून जास्त एन्ड्युरन्स स्पोर्ट्सचं आयोजन होतं. या क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेण्यासाठी क्रीडापटू दूर दूरपर्यंत जातात. मित्रांनो, एन्ड्युरन्स स्पोर्ट्सचंच एक उदाहरण आहे आयर्न मॅन ट्रायथलॉन. आयरमैन ट्रायल. तुम्ही कल्पना करा, कल्पना करिए जर तुम्हाला हे सांगितलं गेलं की तुमच्याकडे कि आप 1 दिवसापेक्षाही कमी वेळ आहे दिन से भी कम आणि तुम्हाला तेवढ्याच अवधीत ही 3 काम करायची आहेत. समुद्रात 4 किलोमीटर पर्यंत पोहणं, तक तैरना, 180 किलोमीटर सायकल चालवणं साइकिल चलाना, आणि जवळपास 42 किलोमीटरची मॅरेथॉन धावणं. तर तुम्हाला वाटेल ही कसं काय शक्य आहे. पण पोलादी आत्मविश्वास बाळगणारे लोक हे कामही यशस्वीपणे पूर्ण करून दाखवतात. म्हणूनच याला आयर्न मॅन ट्रायथलॉन असं म्हणतात. कहा जाता है. गोव्यात नुकतंच असंच एक आयोजन करण्यात आलं. हल्ली अशा प्रकारच्या आयोजनांमध्येही लोक मोठ्या उत्साहानं सहभागी होत आहेत. बढ़ चढ़कर अशा अनेक इतर स्पर्धा देखील आहेत ज्या आपल्या युवा मित्रांमध्ये खूप लोकप्रिय ठरत आहेत. युवा साथियों के बीच हल्ली बहुत अनेक लोक हो रही है. फिट इंडिया संडेज ऑन सायकल या
तंदुरुस्त भारत, रविवारची सायकल स्वारी यासारख्या उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी एकत्र येत आहेत. ये सब या सर्व तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणाऱ्या बाबी आहेत. को बढ़ावा मिल रहा है. मित्रांनो, साथियों, दर महिन्याला तुम्हाला भेटणं माझ्यासाठी नेहमीच एक नवीन अनुभव असतो. तुमचे किस्से, गोष्टी, तुमचे प्रयत्न मला नव्यानं प्रेरित करतात. प्रेरित करते हैं. तुम्ही तुमच्या संदेशांमध्ये ज्या ज्या सूचना पाठवता, जे अनुभव सांगता, करते हैं. त्यातून आम्हाला या कार्यक्रमात भारताच्या विविधतेला एकत्र सामावण्याची प्रेरणा मिळते. प्रेरणा मिलती है. जेव्हा आपण पुढच्या महिन्यात भेटू तेव्हा 2025 हे वर्ष संपत आलेलं असेल. देशाच्या बहुतेक भागांमध्ये आता थंडी देखील वाढत जाईल. तेज होती जाएगी. हिवाळ्याच्या काळात तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची परिवार विशेष काळजी घ्या. पुढच्या महिन्यात आपण काही नवीन विषयांवर, नवीन व्यक्तिमत्वांबाबत नक्की चर्चा करू. खूप खूप आभार. नमस्कार.